त्या ठिकाणी त्यांची प्रस्तावना करावी आणि मग यानंतर बाबा बोलतील. मला बोलायचं आहे थोडं. बोलायचं हा, बोलायचं आहे. त्यांच्यानंतर विचारू ना. नाही, बोलू दे. नमस्कार. या ठिकाणी दोन संघटना एकत्र आल्यामुळे हा जो कार्यक्रमात मध्ये आधी काही बदल होतोय तो खरं व्यत्यय समजू नका. कुटुंब आहोत आपण सगळे, कुटुंबातच आपण एकत्र आलेलो आहोत, त्यामुळे कुटुंब म्हणून हा कार्यक्रम वाहून नेऊया पुढं. मला एवढंच सांगायचंय की यामध्ये अक्षर मानवचे काही पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. त्यामध्ये अक्षर मानव समाजसेवा विभागाच्या अध्यक्षा अनुजाताई पाटील इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण मंचावरती या. बसा. तसंच अक्षर मानव संघटनेचे संघटक आझाद खान या ठिकाणी उपस्थित आहेत. आझाद यांच्यासाठी एक खुर्चीची व्यवस्था करा कृपया. आझाद बसा. मी थोडक्यात भूमिका मांडतो आणि मुख्य आपल्याला वक्त्यांचं मार्गदर्शन घ्यायचंय. आपल्यासोबत सौंदळा गावचे सरपंच माननीय शरद आडगडे सर आहेत आणि या भूमिकेला घेऊन आपल्याला मार्गदर्शन करणारे जिंजाळ बाबा आपल्या सोबत आहेत. यांना आपण प्रमुख या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आज आमंत्रित केलेलं आहे. अक्षर मानव संघटनेकडून मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अक्षर मानव संघटना गेली 40 वर्ष महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशभरात आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मानव व्हा किंवा माणूस व्हा ही भूमिका घेऊन काम करत आहे. खरं तर माणूस होण्याचं स्वप्न माणसांच्या पूर्वजांनी जिथं 2500 वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली गेली तिथून खरं तर ही चळवळ पुढे आलेली आहे. त्यामुळे अक्षर मानव हे काही वेगळं सांगत नाही किंवा आता सौंदळा गाव हे प्रत्यक्षात उतरवतं याचा आनंद आहेच, परंतु 2500 वर्षांपासून या पृथ्वीवरती माणूस व्हा असं काही लोक बोलत राहिलेले आहेत आणि त्याचा अंमल मात्र होताना कुठंच दिसत नव्हता. त्यामुळं गेली 40 वर्षांपूर्वी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक राजन खान सर यांनी परत ही भूमिका उचलून धरली आणि थेटपणेच भूमिका घेतली की आता बास झालं, जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, भ्रष्टाचार यातून आपण बाहेर येऊया आणि सर्वच लोकांना आपण निव्वळ माणूस म्हणून कसं जगू शकतो याच्यासाठी एकत्र येऊन काही विचार मंथन करूया. आणि गेली 40 वर्ष ते राज्यभर नव्हे तर देशभर फिरून आणि जगभर फिरून अक्षर मानवची भूमिका सांगत आहे. यामध्ये माणूस व्हा म्हणजे नेमकं काय व्हा, तर मुळात वेगळं काय होण्याची गरजच नाही. आपण जन्माला येताना निव्वळ माणूस म्हणूनच जन्माला आलेलो आहोत. फक्त आपण जन्माला आल्यानंतर ते मरेपर्यंतचा सगळा प्रवास हा कुठल्या तरी एका लेबल खाली किंवा कुठल्या तरी एका जातीखाली, धर्माखाली आपल्याला कोंडून घेतो आणि त्याचा प्रवास चालू ठेवतो. त्या जाती धर्माची कर्मकांड करत राहतो जी आपल्या दैनंदिन जगण्यासाठी कुठेही उपयोगाची नसतात. या सर्व काल्पनिक भेदांना आपण आयुष्यभर पाळत राहतो, आपण आयुष्यभर आपल्या मेंदूमध्ये जपत राहतो आणि त्यातून सुरू होतो तो भेदाभेद. तर मग त्या भेदांमुळे माणसांमध्ये विभागण्या झाल्या आणि माणसांमध्ये झालेल्या विभागण्या आज एक माणूस दुसऱ्या माणसावर अगदी जीव घेणं, हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्या. याचीच जाणीव लक्षात घेऊन अक्षर मानव संघटना माणसांना जगू द्या, सुखानं जगू द्या, आनंदानं जगू द्या ही भूमिका घेऊन पुढे जात आहे. म्हणून अक्षर मानवनं विचार केला की सौंदळा गावानं जर हे प्रत्यक्षात उतरवायचं ठरवलेलंच आहे तर चला का नको आपण सौंदळा गावच्या ग्रामस्थांसोबत आणि हा निर्णय अंमलात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा म्हणून शरद आडगडे सर यांनी ग्रामपंचायत सौंदळाच्या माध्यमातून हा एक ठरावच मंजूर करून घेतला आणि राज्यभर नव्हे तर देशभर ही बातमी पसरली. या बातमीलाच सोबत घेऊन आम्ही अक्षर मानवचे काही पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित आहोत. राज्यभर खूप कार्यकर्ते काम करत आहेत. राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून या कार्याचं कौतुक होत आहे. परंतु आज इथं येण्याचं मूळ कारण असं की जिंदाडे बाबांशी आम्हाला संवाद करायचा होता, म्हणून अक्षर मानवचा संवाद सहवास नावाचा उपक्रम अशा समाजात राबलेल्या माणसांसाठी आपण आयोजित करतो. त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांच्यासोबत त्यांची भूमिका समजून घेतो, त्यांना व्यक्त होण्यासाठी संधी देतो आणि त्यातून आपण काय आपल्याला गवसतंय का, काय गावतंय का हाताला, जे माणुसकीला पूरक असेल
जे भेदाभेद मिटवण्यासाठी पूरक असेल, अशा काही उपक्रमांना सोबत घेऊन आपण पुढे जातो. त्यातूनच हा संवाद सहवास उपक्रम आपण राबवतो. अक्षर मानवचे एकूण 90 विभाग माणसातले भेद कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी काम करतात. 90 विभागांमध्ये शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, वाहतूक विभाग, पाणी विभाग, शेती विभाग असे असंख्य 90 विभाग यामध्ये आपण सज्ज केलेले आहेत, ज्याच्या कार्यकारिणी तयार आहेत, ज्याच्यामध्ये कार्यकर्ते तयार आहेत आणि ज्याची एक कार्यसूची तयार आहे. यानुसार आपण वाटचाल करत एक आखीव रेखीव काम करत असतो. तर मग त्यातलाच एक उपक्रम म्हणून अक्षर मानवचा संवाद सहवास आपण घेतो. या संवाद सहवासामुळे आपल्याला समाजात राबलेल्या माणसाची भूमिका तर समजतेच, पण आपण सुद्धा यातलं काय नेमकं घेऊन पुढे जायचंय आणि आपल्याला काय याच्यामध्ये योगदान द्यायचंय याचं सुद्धा आपण या ठिकाणी आज ठरवून घेणं गरजेचं आहे. आपण उपस्थित सर्वांनाच मी विनंती करतो की आपण आपल्या नावाची नोंदणी अक्षर मानवच्या वहीमध्ये केलेली आहेच. तर अक्षर मानव सोबत जोडून घेण्यासाठी आपण जर इच्छुक असाल तर आपण आमच्याशी संपर्क करा. आपण याच कामाला अगदी व्यापक स्वरूपावरती घेऊन जाऊया. मी सकाळी जिंदाडे बाबांशी बोलत होतो, त्यांना सांगितलं की आपण सौंदाळा गावासारखाच आदर्श घेऊन राज्यातली आणि देशातली इतर सर्वच गावं कशा पद्धतीनं जात मुक्त होण्यासाठी वाटचाल करू शकतील याच्यासाठी आपण काही प्रयत्न करूया, एकत्रितपणे काम करूया. आणि ते त्यांना कल्पना आवडली देखील. त्यांनी काही टिपणं पण काढली सकाळी माझ्यासोबत बसून. त्याच्यातून त्यांच्या आणि माझ्या जो संवाद झालाय तो आपल्या सर्वांपर्यंत कालांतराने पोहोचेलच. परंतु अक्षर मानवचे जे काही विभाग आहेत आणि अक्षर मानवचे जे काही 36 जिल्ह्यांमध्ये काम करणारे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, या आपापल्या जिल्ह्याच्या ग्रुपवरती आपण सामील व्हावं आणि आपल्या ज्या अक्षर मानवशी पूरक असणाऱ्या, भेदाभेद नष्ट करणाऱ्या ज्या काही संकल्पना असतील त्या मांडाव्यात. आपण त्या संकल्पना प्रत्यक्षात अंमलात कशा येतील, राबवता कशा येतील याच्यासाठी कार्यरत राहूया आणि एकमेकांसोबत काम करूया आणि मानवी कुटुंब व्यापक वैश्विक तयार करूया. जगभरचे सगळे माणसं हे एकाच प्रकारे जन्माला येतात आणि एकाच प्रकारे मृत्यू पावतात. तरी देखील या दोन घटनांच्या मध्ये ते जे काही भेदाभेदाचं सगळं जगत राहतात, यातून माणूस बाहेर काढला पाहिजे हा मूळ उद्देश आहे. ज्याच्यातून माणूस एकोप्याला येईल, शांतीला येईल, सुखानं जगेल, मेंदूमध्ये एक प्रकारची शांतता राहील, तणावमुक्त आयुष्य जगता येईल. हा साधा सरळ उपाय, साधा सरळ उद्देश अक्षर मानव संघटनेचा आहे. त्यामुळे मी अक्षर मानवच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो की आपण संघटनेशी जोडून घ्या आणि आयोजकांना विनंती करतो की आपण पुढील सूत्र घेऊन मुख्य मार्गदर्शनाकडे लवकरात लवकर जाऊया. धन्यवाद. आणि माड्यावर पाय दिला आणि त्याची घोटळी काढली, त्याला पाणी बाहेर हा इतिहास कोणाचा बोधर गुरुजी नावाचे शिक्षक होते. त्या माणसाचा स्वतःचा शिक्षण पाकिस्तान त्यांनी स्वतःच आत्मचरित्र पुस्तक लिहिले. त्या पुस्तकात लिहिलंय स्वतः. भेटल आणखी किस्सा असा आहे, मी लहान होतो, शाळेत चौथीला जायचो भेंड्याला. भेंडेल शाळेत जायला लागलो, तिथं बोधर गुरुजी म्हणून हरिजन समाजाचे शिक्षक होते. त्यांचं माझं त्या काळात त्यांचं माझं खूप लोक. मी संध्याकाळी जायचे आणि मग एक दिवस रविवारचे दिवस सुट्टी होती, 4 वाजले होते. आपण इकडे आमचा वाडा आहे बघा, आपण जिथं कार्यक्रम केला ना त्याच्या पाठीमागचा जो वाडा आहे, आम्ही राहायला तिथं. गुरुजी गरजून चालली होती. जाता जाता काय झालं किंवा मी पाहिलं त्यांना, म्हणलं या गुरुजी चहा घ्या. त्या 2 नंतर चहा केला, आईने चहा दिला आणि चहा दिल्याच्या नंतर त्यांनी बशी घेऊन धुवायला लागली. तर मी ती बशी हिसकून घेतली आणि पाणी टाकून धुवून टाकली, रांगोळ ठेवून दिली. म्हातारीने जाऊ दिलं त्याला. मला 2-4 रट्टे लावले. मग इस्तव घेतला, गोमित्र घेतलं, सगळी बशी धुवून चांगली काढली, शुद्ध करून घेतली. हा किस्सा सुद्धा त्याच्या आत्मचरित्रात आहे. हा त्या पुस्तकात लिहिलं त्यांनी, गुरुजी नावाचं पुस्तक आहे. आणि त्याच्यात त्यांनी स्वतःच आत्मचरित्र कसं घडलं, गावामध्ये काय काय कसं घडलं हे सगळं त्यांनी हा हे पुस्तक देतो ना, गुरुजी. हा गुरुजी नाव आहे पुस्तकाचं. त्यांनी तो स्वतःच आत्मचरित्र आणि त्या काळातल्या घटना लिहिल्या. त्या काळात कसं आपलं आमचं गाव कसं होतं पडले ना ते गुरुजी, तर त्यांना वाटत होतं आता मी 2-4 दिवसात मरणार आहे. तर त्या गुरुजींनी काय सांगितलं, हवा लेकाला सुनाला तर माझे कपडे आहेत ना, तुम्ही खाली या कपड्यामध्ये टाकू नका, ते सोडून जाते, कुजून जाते, तुम्ही सगळे गोरगरिबाला देऊन टाका, मग ते तरी वापरते. गावामध्ये एक मारुती होता, मारुती मंदिर होतं आपले
डेव्हलप झालंय. तर त्यावेळी ना म्हणजे आमच्या आजोबाने सांगितली गोष्ट आहे, मी नाही पाहिजे, यांना पण माहिती आहे. तर त्या मारुतीला काय झालं, शेंदूर लावून लावून एकदम थर आला होता आणि थर येऊन काय झालं, असं जरा ते जाड पापुत्र झाला, वरून जे पाणी गळायचं त्या मंदिराचं ते त्याच्यात साचायचं आणि ते खराब झालं. मग काय झालं, ते ब्राह्मण ठरवलं की हा शेंदूर आपण काढून टाकू. मग काढायचं कोणी तयार व्हायला, म्हणजे बाकीचे एका महाराजा माणसाला ते काम दिलं, शेंदूर काढायचं. मग त्यांनी खरडून काढलं. पण जाऊ दे, ब्राह्मणाला कळलं का शेंदूर महाराजा माणसाने काढला. तो मारुतीची मूर्ती उचलली, पैठणला ब्राह्मण घेऊन गेले, तिथं त्याचं शुद्धीकरण केलं पैठणला जाऊन. त्या ब्राह्मणाला कपडे वगैरे सगळं करून परत आणून तो मारुती बसवला. म्हणजे ह्या माणसाने तो शेंदूर काढला म्हणून तो अपवित्र झाला, बाटला. काय झालं पण आता आणि आज तुम्हाला इथे हिवरागाव लागला असेल आता किंवा जाताना जर असेल तर बघा, तिथं सगळ्या हिंदू धर्माच्या मूर्त्या महाराज लोक तयार करतात. नाही, माझा प्रश्न असा आहे, एवढं तुम्ही सांगताय, मग आता या गावात ब्राह्मण आहेत का नाही? नाही, ब्राह्मणाची गरज नाही आता. एक वाडा होता ब्राह्मणाचा इथं या पाठीमागे तिथं पडला आता, पण आता सध्या ब्राह्मणाचं एक पण घर नाही, इथं नाही राहतात, कोणीच ब्राह्मण नाही. निर्णय शक्य झाला. माझा प्रश्न असा होता की सर्व धर्म म्हणतोय किंवा सर्व जातीमुक्त म्हणतोय, मग ब्राह्मणांनी म्हणजे ब्राह्मण पण याच्यात पाहिजे असं पाहिजे होतं, बरोबर. गावात नाही, म्हणजे गावात ती जातच राहिली नाही. आता सध्या गावात महार, मान, सांबार, एक भिल्ल आणि मराठा. स्कोपच नाही त्यांना आता. असं नाही म्हणत काही म्हटलं काय 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 तसं चुकीचं आहे म्हणणं. मला असं नाही म्हणता प्राण्याशिवाय मला हे सरकार जर म्हणजे आंबा आता हे उदाहरण नाही, म्हणजे मानव म्हणतोय तर सगळे झाले. सगळे सारखे झाले. एकत्र कोणत्याही व्हायला जातीत पाहिजे. आम्हाला अपेक्षित आहे का सगळे माणूस आणि विचारधारा हा फरक आहे. सगळे माणसंच आहेत. आता विचारधारेने प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा असं त्याला तुमचा विरोध असू शकतो. नाही, आता बदल होत चाललाय. माणूस तुम्ही हेरन कुलकर्णी नाव ऐकलंय का? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. Yes, yes, आता लोकसत्ता. ब्राह्मण माणूस आहे सगळ्यांना. पण ते बऱ्यापैकी ह्याच काम करतात ना. आमची आयुष्य झाली. असं हा, अकोल्याचे हेरन कुलकर्णी. प्रबोधनाचंच काम करतात. ब्राह्मण माणूस आहे, पण प्रबोधन. लक्षात घ्या, नरेंद्र दाभोळकर ब्राह्मणच होते ना. हा. तसं काही नाही. ऐका ना, मी 80 साली बुद्धी प्रामाण्यवादी मंच असं एक महाराष्ट्रामध्ये सगळ्या डाव्या पुरोगामी विचाराच्या लोकांचं एक मंच संघटन होतं. तर त्या याच्यामध्ये मी सांगलीला त्या परिषदेला गेलो होतो. तर त्या परिषदेमध्ये जी काही मांडणी होत होती ती सगळी पुरोगामी होती, डावी होत नव्हती. डावी पुरोगामी सनातनी होत नव्हती. पण जेव्हा नानासाहेब गोरे बोलायला उठले तेव्हा ते नानासाहेब गोरे असं म्हणले, ते म्हणजे होय म्हणणारा बामण, नाही म्हणणारा बामणच. तू हे कर असं सांगणारा बामणच नाही, तू हे करूच नको हे सांगणारा बामण. अशी पूजा केल्याशिवाय तुला घरात जाता येणार नाही, घर पूजा वास्तुपूजा करावं लागेल असं सांगणारा तोच आहे. आणि सैनिकांनी घामाने निघाणे बांधलेलं घर आणखी काही जादा खर्च करीत बसू नको, आता तू आंबट झालेलं आहे तिथे करून असं सांगणारा बामणच. आतापर्यंत मला असं दिसेल की समाज सुधारकामध्ये सुद्धा ब्राह्मण आहे. डांगे कोण होता, नात्रे कोण होता, ते ब्राह्मण होते. स्थानिक गुरुजी कोण होते का? बरोबर. ब्राह्मण नव्हते. ते सुट्टीने देखील तुम्हाला सांगतो आपल्या बाजूचा व्यवहार करत होते. आणि काही असे होते लोकमान्य टिळकासारखा मराठीच्या टायमाला त्याला भेटायला आगरकर गेले, ते पेशवेचं राज्य आलंय का मराठ्या म्हणजे बरेपर्यंत पण त्यांना इतकंच काय तर लोकमान्य टिळक अमेरिकेत गेले, ब्रिटनमध्ये गेले, तिकडून आले, इथं सगळी गळजे उडला, टिळक बाटला, टिळक बाटून आले. बाटला. मग टिळकाची शुद्धी करून घ्यायची. शुद्धी कशी करायची, गोल अशा गावऱ्या टाकायच्या, त्याच्या पेटायच्या, त्याला मध्ये बसायचं झाडामध्ये, त्यांनी बाहेर यायचं, झाला शुद्ध. आंघोळीनं त्याला आंघोळ घालायची गवताराने, तुमच्या दुधाने, आणि तो शुद्ध झाला. मग घेतलं इकडं. त्याच्यानंतर परत मग टिळकाकडून अशी एक चूक झाली, तर तो कुठल्या तरी ब्रिटिशाच्या घरी जेवण नाही, बिस्किट खाल्ली, पाहिजे बातमी पेपरला बाटलं बिस्किट खाल्ली महाराज. म्हणजे अशी तरा होती. आपल्याला किती गरज. आता साधी गोष्ट आहे, ब्रिटिशांनी पहिली रेल्वे इथं आणली. ती रेल्वे आणल्याच्या पहिल्यांदा नारळ फोडा, पाया पडत होते लोक नारळ फोडतात. ते अशी चालू होती कधी. पण काय आपण तर्क कुतर्क कळत नाही. ग्रंथाची चिकित्सा व्हायला पाहिजे.
ग्रंथाची जर चिकित्सा झाली मग पटलं तुम्हाला तर ठीक आहे. आता साधी गोष्ट आहे की पृथ्वीची उत्पत्ती ही नरमादीशिवाय होत नाही. नक्कीच. आणि मग हत्तीच्या काठात उकडल्यात कसे काय देव जन्माला आले? हे पण बरोबर आहे. आपण विचार करायला पाहिजे की असं असतं. नाथ संप्रदाय. शक्य नाही ना. जगाच्या पाठीवर कुठं असा प्रयोग नाही. मग हे अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी हॅमरिंग करून करून तुमच्या डोक्यावर बसवल्या, बुडवून टाकले. काही सांगितलं लागत नाही. मारुती जन्म काय झाला माहिती तुम्हाला? अंजिनीचं पोट फुडून बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर त्याने असं पाहिलं समोर सूर्य होता. आईला म्हणा आई हे काय आहे? सूर्यनारायण आहे. हे कमळाचं फुल आहे. ते खाऊ का? अरे आंबा. ते जर खाल्लं असतं त्यांनी तर आज काय झालं असतं? बरं झालं खाल्लं नाही त्यांनी. पुन्हा त्याची चिकित्सा अशी करा तुम्ही की सूर्य याचं अंजनीचं पोट सोडून मारुती बाहेर पडला. हनुमान. हा मारुती बाहेर आला. मारुती जिथं अंजनी राहत होती तो प्रांत किती मोठा असेल, त्यापेक्षा जिल्हा किती मोठा असेल, लहान ना. त्याच्यापेक्षा तिचा तालुका लहान, त्याच्यापेक्षा त्याचं गाव लहान, गावापेक्षा गल्ली लहान, आणि त्याच्यापेक्षा अंजनी लहान, आणि अंजनीपेक्षा अंजनीचं पोट लहान. कसं काय मारुती जन्माली? बरोबर बरोबर आहे. आणि हे आजही पोथ्या पुराणामध्ये जर समजा म्हणलं तर आता मी बोलत राहतो वाक्यासारखं माझं काही नाही. आता सगळं करून झालं, जेलमध्ये घातलं, केशी झाल्या, हातबारी झाली, आता काय करते? आणि गेलं काय फरक पडतो? आता काय अपेक्षा आहे तुम्हाला? तुम्ही एवढं सगळं आयुष्य योगदान केलं, आता या पुढच्या पिढी आमच्याकडून, पुढच्या या पिढीकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आमच्या अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही वाङ्मयाचा सनातन्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याची चिकित्सा करून लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. कारण हाणामारीनं लढायला काय होत नाही. लढाया झाल्या तरी औषध शिल्लक तसेच राहतात, विचार जात नाही. तर हे जे विचार आहेत ते जर बदलायचे असले तर प्रबोधन झालं पाहिजे. खरं म्हणजे आमच्या काळामध्ये मी ज्यावेळेस सुरुवातीला कम्युनिस्ट झालो त्यावेळेस शिबिरं होती. त्या शिबिरामध्ये आम्हाला सगळं शिकवायचं. 18 विषय शिकवायचे की दारिद्र्य जायचं असलं तर जात नष्ट केली पाहिजे, तरच दारिद्र्य जाईल, तसं जाणारच नाही तुम्ही काही करा. मला एकाने विचारलं होतं तुमचा कम्युनिस्ट पक्ष कवर राहील, तुमचं दारिद्र्य कवर राहील? जात नाही तर कम्युनिस्ट आहेच ना. तर कम्युनिस्ट अशातच लढाई करूच शकत नाही, अशी आमची धारणा आहे. ती खरी आहे. तर तुमच्याकडून अपेक्षा आहे की डाबे पुरोगामी विचार जोपासा, सनातनाला घालता येईल अशा प्रकारचा युक्तिवाद करा, त्याला वाटं लावा, तरी तुला आपल्या समाजाची प्रगती होईल. दुसरी गोष्ट आपल्यात आता काही जे बरे झाले, तुम्ही प्रोफेसर प्राध्यापक फार चांगली गोष्ट झाली. आपल्यातले डॉक्टर झाली, वकील झाले, इंजिनियर झाले, चांगलं झालं. ते आपल्या समाजाची पुढे काळजी घेत नाही. त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आरक्षण लागत पुढं त्याच्यात पडायला लागत, चुलत भावाच्या भावाच्या पडायला लागत नाही, त्याचा प्रयत्न करायचा नाही. या मंडळीनं प्रयत्न केला पाहिजे. हे तर पण त्या बाबण्यापेक्षा हे बाब अवघड आहेत समजा हे करायला लई कठीण. ते सुद्धा तुम्हाला सांगतो, आपण आपल्या माणसाचं प्रबोधन केलं पाहिजे, त्याला बरोबर घेतलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे असं नाही असं आहे, असं नाही असं आहे. तर अशा प्रकारे जर आपण काही लोकांच्या विषय नेले तर होऊ शकतं आणि क्रमाक्रमाने काम करावं लागेल. आता आमच्या इथे या बाजूला सगळे पाचरट होते, काही पत्रे होते, जाता येतं बरं नाही दिसत, पण करणार काय? तर मग काय होतं नुसतं? मग कुठल्या योजना आहेत का? यांच्या ते हुशार माणसं आहेत, मला बऱ्याच अंशी गोरे मदत करायचं, त्यात बुडून घ्यायचं. हे अरे असं असं आहे, हे काही करता येईल का? तर पाहू ना, नगरला जाय, शोध घे, समाज कल्याण करते. असे ते आता तो सुद्धा चांगला प्रॉप तयार झाला लोकांना सरगती करण्यासाठी. तर असं आपण आपल्या माणसासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपली माणसं आपल्याच माणसासाठी प्रयत्न करत नाहीत असं सुद्धा काय निदर्शन देईल. आता ही भावकी सोडून दिली पाहिजे तर गरज असते. आणि आंतरजातीय लग्न किती झाली? आंतरजातीय लग्न काय म्हणजे आंतरजातीय लग्न किती झाले? तसं काही सांगता येणार नाही. तुम्ही झाले असता हे झालेत, परंतु त्याचा काही जास्त अपोह केला गेला नाही. कारण कसं जसं हे पाठीमागून चालू झालं तर जर एकाच आडनाव जास्त लोक असल्यामुळं जास्त त्याची पब्लिसिटी झाली नाही. असं समजा जर माझं आडनाव बोधक आहे, माझ्या सारे चुलते मला ते बोधकचे आहेत, आणि मी जर एखादी अदर कास्टची मुलगी केली
तरी बाकीच्या लोकांना थोडं प्रॉब्लेम येईल म्हणून ते झालेत किती नाही मुळात ना आंतरजातीय आणि आंतरधर्मी लग्न ही जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काय होतं, पुरुषाची जात जात नाही. म्हणजे बाईची तिकडची समजा ती महार असेल आणि मांग असेल समजा, हा हा ती महारातून मांग मध्ये पण ती मांगच होती ती महार ती होती. म्हणत नाही की यांची जात आपण संपून हा, टाकू. हा, हा. त्यामुळे त्या नाही होत. गोष्टीला काहीच अर्थ नाही. आंतरजातीय आंतरधर्मी लग्न नाही, अतिशय फालतू प्रकार झाले आजच्या काळात. तुम्ही दोन्ही बाजूने जात धर्म संपवले पाहिजे. तर ती पुरुष बाईची जात संपते आणि पुरुषाची तशीच कंटिन्यू होते. हा, हा, पुरुषाची जात continue संपत नाही ना, तिथं तशीच राहते. मग सेम तसं ना, आडनाव पण पुरुषाचं लागतं ना. माझं आडनाव बोलतं की हा. माझी बायको जे आडनाव आणि ते आडनाव सोडून जातं. पुढे जाऊन त्या पोरांची जात पण त्या बापाची चालू होते. पुरुषाच्या याच्याने तीच जात लागते. त्यातले बरेचसे आंतरजातीय आंतरधर्मीय जे विवाह होतात ना ते खूप फॉरवर्ड आहे. सध्या पहिला प्राथमिक उपचार हे आहे की 2 जातींमध्ये लग्न तुम्ही व्हावे. इथं सगळे विचार करणारे लोक आहात म्हणून सांगतोय. हा 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 आणि लोकांमध्ये हे सांगण्यात काही अर्थ आहे का? नाही. नाही. आता तुम्ही विचार करणारे लोक तर तुम्ही 4 लोक नाही सांगताल ना की ह्या पद्धतीने करावा म्हणून विचार. एक होतं फक्त आपलं तो निर्णय झाला ना आपल्या गावाचा. हो सर. तर या गावात शासकीय योजना येतील आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या गावाचा 100% विकास होईल असं वाटतं का? वाटतं जरूर होणार 100%. हे आम्हाला आत्मविश्वास आहे. तुम्हाला असं वाटतंय का हा, वाटतं. महाराष्ट्रातलं प्रत्येक ग्रामपंचायत जात होईल काही काळाने आटून आता सगळी तरुण पिढी आता काय बिगर शिकलेलं आता कोणी राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आता आहे ना या प्रगती लवकर होणार, एकत्र येणार. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र निर्माण केला. हरेक समाजाच्या न्हावी कुंभार चांभार गायकाडी वडारी मराठी माळी कुंभार हे पूर्ण सगळे संख्येला घेऊन हे स्वराज्य स्थापना केलं. जातमुक्त काही तुम्हाला काय वाटतं, आपल्या गावात लोकांनी जात सोडली किंवा आता आपण जात मानत नाहीये आणि जात मानत नसल्यामुळे आपल्या समाजातली जी लोक आहेत ती एकत्र येत आहेत आणि सगळे एका जीवाने एका दिलाने नांदत आहेत. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बा? म्हणजे आनंद झाला आहे किंवा याच्यातनं काही वेगळं विपरीत काही घडणार आहे का? किंवा आज जी गावाने भूमिका घेतली त्या भूमिकेला तुमचं समर्थन आहे का? आहे ना. आणि येणाऱ्या काळात ही जी जातमुक्ती तुमच्या गावामध्ये झालेली आहे तर त्याच्यातनं तुम्ही इतर गावांना काय संदेश देऊ इच्छिता किंवा इतर गावांनी काय तुमच्याकडून शिकलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं बा? इतर गावांनी पण तुमच्यासारखं काही केलं पाहिजे का? केलं पाहिजे ना. म्हणजे काय होईल तर भेदाचं सगळं हे जे काही राजकारण आहे ते संपून जाईल आणि आपण सगळी निखळ माणूस म्हणून या समाजामध्ये वावरत राहू. नक्कीच. म्हणजे एकंदरीत ह्या गावाने जो निर्णय घेतला किंवा तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य घेतला, प्रस्तुत योग्य आहे आणि याचा आदर्श इतर गावाने घ्यावा अशी आपली इच्छा आहे. धन्यवाद. निर्णयाचं स्वागत करून त्या गावाकडनं काही शिकण्यासाठी येणार आहे त्यावेळेस ते तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. तुमच्याच वयाची मुलं असणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे. जो निर्णय घेतला तो योग्य आहे का? काय वाटतं बरं तुला गावाने जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? आमच्या गावाकडे मध्ये गाव खूप छान झालं. पेपरला सगळीकडे बातम्या तुमच्या आम्ही बातम्या वाचूनच आलो. पेपरच्या बातम्या, टीव्हीच्या बातम्या, युट्यूबच्या बातम्या. आणि तुमचं गाव आता फक्त अहिल्यानगर जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही राहिलं, महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित नाही राहिलं, देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेलं आहे. आणि जगभरात तुमच्या गावाने घेतलेल्या निर्णयाचं सुद्धा असे वयस्कर म्हातारे माणसांची म्हणते त्या गावासारखं सुद्धा आपलं गाव आहे. हा बघा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा या ताईंना वाटतं की बाबा तुमच्या गावाने क्रमांक 22 साठी राज्यभरातून आलेल्या सर्वच अक्षरमानव सदस्यांचे मी अक्षरमानव संघटनेच्या वतीनं आणि संघटक या नात्यानं आभार मानतो. आणि आपल्यासाठी आज दिवसभराचाच नव्हे तर काल रात्रीपासून जे मुक्कामी पाहुणे होते इथं त्यांची पण व्यवस्था पाहिलेली आहे आणि मागच्या काही दिवसांपासूनच्या तयारींमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि वेळ पण दिलेला आहे. असे सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांचे मी संघटनेतर्फे आभार मानतो. आणि आजचा सहवासाचा कार्यक्रम संपला असं हरिभाऊंचा पण उल्लेख करून हो. हां. आणि या कार्यक्रमाची खरं तर पायाभरणी आपल्या संघटनेचे प्रचारक हरिभाऊ उगले यांनी केलेली आहे. हरिभाऊंनी ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली की असं एक गाव बघा विकसित झालेलं आहे, जे खरं आपण स्वप्न पाहतोय ते प्रत्यक्षात उतरवलेलं एक गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये सौंदाळा नावाचं आहे. तर मग या गावाकडं आमच्या सगळ्यांचं लक्ष वेधलं. असे आमचे सर्वांचे सहकारी हरिभाऊ उगले यांचे देखील आता आभार नाही मानायची गरज, कारण कुटुंबातले सदस्य आहेत, पण त्यांचं कौतुकच आहे या निमित्तानं. त्यामुळं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं कौतुक करतो आणि आजचा सहवास संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. दिल्या
राजनान शिवबन आणि 16 मराठी मातीचा सनय सोबती मावळान सरदार आन 32 मनची वासन गावली बैसल कोण ग अन माझ राज छत्रपती झेंड्याचा भाळ गडाव घडल गगग माझा शिवबाच्या नावान घडल शिवरायान होणार उधळी कुलाल भंडारा उधळी कुलाल भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावान जाती जातीच्या नावानं झाली जीवनाची सगळ्या माती नवी जोडूया नाती गोतीर मोडून सगळ्या जाती नवी जोडूया नाती गोतीर मोडून सगळ्या जाती नवी जोडूया नाती गोतीर मोडून सगळ्या जाती जाती जातीच्या नावानं जाती जातीच्या नावानं झाली जीवनाची सगळ्या माती नवी जोडूया नाती गोतीर मोडून सगळ्या जाती नवी जोडूया सारी नाती मोडून सगळ्या जाती नवी जोडूया सारी गोतीर मोडून सगळ्या जाती. त्यांच्या बरोबर आपलं बोललो की म्हटलं का नाही म्हणले आपले एक हिरा शोभतो अन माझा खेडेगाव अरे लाखात एक हिरा शोभतो अन माझा खेडेगाव अरे नकाच ऐकू नुसतं कानानं डोळ्यानं पाहूया राव नकाच ऐकू नुसतं कानानं डोळ्यानं पाहूया राव अरे महाल माडी स्वप्नीही नाही आणि तिथं सप्रची घर अरे महाल माडी स्वप्नीही नाही तिथं सप्रची घर अरे माणुसकीला जागा कोरली प्रत्येक हृदयी बर अरे माणुसकीला जागा कोरली प्रत्येक हृदयी बर लाख कोटीची असेल तुमची अन आरामदायी गाडी
अरे लाख पाठची असेल तुमची अन आरामदायी गाडी, पण सर्जा राजाची स्वागताला येशीवर बैल जोडी, पण सर्जा राजाची स्वागताला येशीवर बैल जोडी. अरे कष्टाची ही भाजी भाकरी अन खाण्याकरी आग्रह दाट, अरे कष्टाची ही भाजी भाकरी आणि खाण्याकरी आग्रह दाट, अरे फिका पडतो त्याच्या समोर पतवंताचा ताट, अरे फिका पडतो त्याच्या समोर